11वी आणि 12वी एनसीईआरटीच्या पुस्तकामधील ज्या काही अशा कन्फ्युजिंग टर्म्स आहेत, कन्फ्युजिंग वर्ड्स आहेत, त्याच्याबद्दल चर्चा करणार आहोत. पहा, हे वर्ड्स नीटच्या परीक्षेमध्ये अतिशय आपणास कन्फ्यूज करतात. असे कुठले वर्ड्स आहेत? साधारणतः 11वी आणि 12वी एनसीईआरटी बायोलॉजीमध्ये 100 पर्यंत हे वर्ड्स आहेत. तर मी दत्ता शिंदे बायोलॉजी ट्युटोरियल आपले स्वागत करीत आहे. मित्रांनो, पहा की कुठले असे शब्द आहेत की सेल बायोलॉजी, सायटॉलॉजी, प्रोटोप्लाझम, सायटोप्लाझम, सेल इन्क्लुजन, सायटोसोल, हायलोप्लाझम, ग्राउंड सबस्टन्स, युक्रोमॅटिन, हेट्रोक्रोमॅटिन, हे शब्द अतिशय गोंधळात टाकतात. मग आपल्याला कन्सेप्ट आपली क्लिअर होत नाही आणि त्यामुळे मग आपण पाठांतराच्या मागे लागतो, रट्टा मारण्याच्या मार्गावर लागतो. ठीक आहे, तर सुरू करूया. मित्रांनो, पहिली टर्म जी आहे तर सेल बायोलॉजी. आता सेल बायोलॉजी म्हणजे काय की सेल बायोलॉजी ही बायोलॉजीची ब्रांच आहे, एक शाखा आहे. आणि या सेल बायोलॉजीमध्ये सेलचा काय केलं जातं की जी सेलचा अभ्यास आहे तिथं सेलच्या अभ्यासाचा प्रयत्न केला जातो आणि त्यामध्ये आपल्याला कोरिलेट द स्ट्रक्चर ऑफ सेल विथ देअर फंक्शन, म्हणजे पेशीची रचना, तिचं कार्य आणि त्याचबरोबर सेलमध्ये असलेली लाईफ प्रोसेसेस ज्या आहेत त्या पाहिल्या जातात. त्याचबरोबर सेल बायोलॉजीमध्ये ही कन्सर्न आहे, संबंधित आहे की सेलचं ऑर्गनायझेशन कसं आहे, सेलचं फंक्शनिंग कसं आहे. परंतु कुठलीही इंडिव्हिज्युअल सेल, मग ती प्लांट सेल असेल, ॲनिमल सेल असेल, ही प्लांट सेल आहे, ही ॲनिमल सेल आहे किंवा ही बॅक्टेरियल सेल आहे, या इंडिव्हिज्युअल सेलचं ऑर्गनायझेशन, फंक्शनिंग हे आणि त्याचबरोबर हे फंक्शनिंग कशावर डिपेंड आहे तर त्या सेलमध्ये असलेल्या बायोकेमिकल टेक्निक्समुळे, बायोकेमिकल रिॲक्शन म्हणून आपण मित्रांनो. आता दुसरी टर्म आहे सायटॉलॉजी. सायटॉलॉजी ही स्टडी ऑफ अ स्ट्रक्चर अँड कंपोजिशन ऑफ सेल, पेशींची रचना आणि पेशीची रचना आणि सेलची काही घटक कुठले आहेत सेलमध्ये, तर वॉटर, इनऑर्गॅनिक आयन्स, ऑर्गॅनिक मॉलिक्यूल, तर याला आपण काय म्हणायचं की सायटॉलॉजी म्हणायचं. तर ही झाली सेल बायोलॉजी आणि सायटॉलॉजीची ही प्राथमिक शब्दावली आहे. त्यानंतर आपल्याला सेलच्या संदर्भात दुसऱ्या काही कॉन्सेप्ट आहेत. तर उदाहरणार्थ प्रोटोप्लास्ट. पहा की प्रोटोप्लास्ट कुणाला म्हणायचं की सेल विच डू नॉट हॅव सेल वॉल, ज्या सेलला सेल वॉल नाही, पेशीभित्तिका नाही, त्या सेलला आपण प्रोटोप्लास्ट म्हणायचं, म्हणजे सेल मायनस सेल वॉल. तर प्रोटोप्लास्ट सेल ही मित्रांनो ॲनिमल सेल असते आणि पीपीएलओ म्हणजे मायकोप्लाझ्मा हा बॅक्टेरियाची सेल आहे, तिला सेल वॉल नाही. एक्सेप्शन आहे बॅक्टेरियामध्ये मायकोप्लाझ्मा, डिसीज कॉझिंग ही सेल आहे. त्यानंतर पहा की दुसरं टर्म आहे की प्रोटोप्लाझम. मित्रांनो, प्रोटोप्लाझम कशाला म्हणणार? सेलचं सेल मेम्ब्रेन प्लस न्यूक्लियस आणि सायटोप्लाझम या तीन शब्दांचं मिळून प्रोटोप्लाझम बनतं. तिसरी टर्म आहे सायटोप्लाझम. मित्रांनो, सायटोप्लाझम म्हणलं की आपल्या डोक्यामध्ये काय आठवतं की लिक्विड मीडियम, असं नाहीये. सायटोप्लाझम म्हणजे काय की सेल मेम्ब्रेनच्या आतमध्ये असलेले सगळे ऑर्गॅनिल, मायटोकॉन्ड्रिया, गोल्गी कॉम्प्लेक्स, एंडोप्लाझमिक रेटिक्युलम, रायबोसोम, लायसोसोम, हे सगळं सेंट्रिओल ॲनिमल सेल असेल तर सगळे ऑर्गॅनिल प्लस सेल इन्क्लुजन प्लस सायटोसेल, म्हणजे हे तीन घटक. परंतु या सायटोप्लाझम मध्ये काय नाही की न्यूक्लियस मायनस आहे. तर हे लक्षात ठेवा की सायटोप्लाझम तीन घटक आहेत, सेल ऑर्गॅनिल, सेल इन्क्लुजन आणि सायटोसोल, आणि मायनस न्यूक्लियस हा सायटोप्लाझमचा पार्ट नाहीये. चौथी टर्म आहे सेल इन्क्लुजन. आता सायटोप्लाझम हे सेल इन्क्लुजन वरती आपण पाहिलं की सेल इन्क्लुजन मित्रांनो, सेल इन्क्लुजन म्हणजे सेलच्या इंट्रासेल्युलर नॉन लिव्हिंग सबस्टन्सेस, सेलमध्ये असलेली नॉन लिव्हिंग सबस्टन्स जे की काय कन्सिस्ट करतात की न्यूट्रिएंट कन्सिस्ट करतात, सिक्रेटरी प्रोडक्ट्स कन्सिस्ट करतात, पिगमेंट्स आणि ग्रॅन्युल्स, या सगळ्याला मिळून सेल इन्क्लुजन्स म्हणायचं. लक्षात घ्या, सेल इन्क्लुजन्स. नंतरची टर्म आहे सायटोसोल. पहा, सायटोसोल काय आहे की पार्ट ऑफ सायटोप्लाझम, सायटोप्लाझमचा एक पार्ट आहे. सायटोसोल हे जेली लाईक लिक्विड मीडियम आहे, वॉटरी मीडियम आहे आणि दॅट कंटेन विदिन द सेलच्या आतमध्ये असलेला जेली लाईक सबस्टन्स म्हणून लिक्विड मीडियम, आणि ऑर्गॅनिल जे आहेत तर त्या सायटोसोल मध्ये राहतात, हे लक्षात घ्या. आणि नंतरची टर्म आहे हायलोप्लाझम किंवा ग्राउंड सबस्टन्स. मित्रांनो, हायलोप्लाझम म्हणजे हे क्लिअर फ्लुइड पोर्शन आहे, द्रवरूप भाग आहे सायटोप्लाझमचा, आणि ज्यामध्ये मिनरल्स, वॉटर, शुगर, अमायनो ऍसिड्स हे राहतात, हे लक्षात ठेवा. तर ही झाली तुमचं ह्या सेलच्या संदर्भात ह्या महत्वाच्या टर्म्स. त्यानंतरची एक टर्म्स आहे मित्रांनो आपल्याला इथं, तिसरी टर्म जी आहे तर न्यूक्लियस आणि न्यूक्लिओलस. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की ही जी आपल्याला सेल दिलेली आहे, सेलच्या इनसाइडला ब्रेन ऑफ सेल म्हणून आपण न्यूक्लियस म्हणतो, आणि हे न्यूक्लियसचं स्वतंत्र तुम्हाला डायग्राम दिलेली आहे. आपल्याला माहित आहे की न्यूक्लियस डबल मेम्ब्रेनचं आहे, आणि न्यूक्लियस ही कशाने बनते? न्यूक्लिओलस, न्यूक्लिअर मेम्ब्रेन आणि क्रोमॅटिन मटेरियल, त्याला आपण काय म्हणतो की डीएनए मटेरियल. तर न्यूक्लियस जे आहे लार्ज साईजचं आहे न्यूक्लियस सेलमध्ये, ब्रेन ऑफ युकॅरियोटिक सेल म्हणून मोस्टली युकॅरियोटिक सेलमध्ये पाहायला मिळतं. बाउंडेड द न्यूक्लिअर एनोलोप, दोन न्यूक्लिअर एनोलोप आहेत, आउटर न्यूक्लिअर मेम्ब्रेन, इनर न्यूक्लिअर मेम्ब्रेन, आणि न्यूक्लियसमध्ये न्यूक्लियस कंटेन
क्रोमोझोम्स, जे की डीएनए मटेरियल आहे आणि या न्यूक्लियसमध्ये रिच इन डीएनए आणि जेनेटिक मटेरियल पाहायला मिळेल. आता न्यूक्लियसच्या इनसाइडला एक पहा की एक न्यूक्लिओलस पार्ट आहे. हा न्यूक्लियसच्या इनसाइडमध्ये आहे, स्मॉल इन साईज, ब्रेन ऑफ न्यूक्लियस याला म्हणायचं. मित्रांनो, एक लक्षात ठेवा की ब्रेन ऑफ सेल म्हणजे न्यूक्लियस आणि ब्रेन ऑफ न्यूक्लियस म्हणजे न्यूक्लिओलस. हा नॉन मेम्ब्रेनस पार्ट आहे आणि या न्यूक्लिओलस मध्ये पण डीएनए, आरएनए आणि प्रोटीन आहेत आणि मोस्टली रिच इन न्यूक्लिओलस रिच इन आरएनए हेल्प्स इन प्रोटीन सिंथेसिस किंवा रायबोसोम सिंथेसिससाठी न्यूक्लिओलसची गरज असते. त्याचबरोबर न्यूक्लियसच्या आतमध्ये मित्रांनो हे न्यूक्लिओप्लाझम आहे. आता न्यूक्लिओप्लाझम काय आहे की पहा, त्या न्यूक्लिओप्लाझमला कॅरिओप्लाझम म्हणतात, कारण तर न्यूक्लियसचा पार्ट आहे. कॅरिओ लिम्फ म्हणतात, म्हणजे न्यूक्लियसच्या आतमध्ये असलेला द्रव, किंवा न्यूक्लिअर सॅप असं म्हणू. तर मित्रांनो पहा की न्यूक्लियसच्या आतमधील जो हा एक टाईपचा प्रोटोप्लाझम आहे, दॅट कंपोज्ड ऑफ अ थिक फ्लुइड अँड कॉन्स्टिट्यूट द क्रोमॅटिन फायबर. या न्यूक्लिओलसमध्ये क्रोमॅटिन फायबर्स आहेत डीएनए बनलेले, युजली फाउंड इन द न्यूक्लियस ऑफ द युकॅरियोटिक सेल. तर हे आपल्याला इथं न्यूक्लिओप्लाझम बद्दल सांगता येईल. मित्रांनो, हा न्यूक्लिओप्लाझम फ्लुइड आहे, द्रवरूप आहे, दॅट कंटेन कशाने बनलेला आहे, वॉटर आहे, डिझॉल्व्ड आयन्स आहेत आणि कॉम्प्लेक्स मिक्सचर ऑफ मॉलिक्यूल. आता मित्रांनो, ह्या न्यूक्लिओप्लाझम मध्ये मॉलिक्यूल्स कॉम्प्लेक्स मिक्सचर कशाचं आहे, सॉलिड, लिक्विड, गॅसियस मॉलिक्यूल या न्यूक्लियस मधील असलेल्या फ्लुइड मध्ये आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, त्यानंतर महत्वाचं आपल्याला गोंधळात टाकणारी चौथी टर्म आहे युक्रोमॅटिन आणि हेट्रोक्रोमॅटिन. हे पहा की हे न्यूक्लियसचं स्ट्रक्चर दिलेलं आहे. न्यूक्लियस मधला जो डीएनए आहे, तर एक दोन टाईपचा म्हणू आपण डीएनए. लुजली पॅक्ड डीएनएला आपण युक्रोमॅटिन असं म्हणायचं. या डायग्राम मध्ये पहा, युक्रोमॅटिन हे लुजली पॅक्ड आहे फॉर्म ऑफ डीएनए, आणि हेट्रोक्रोमॅटिन जो आहे तो टाईटली पॅक्ड फॉर्म ऑफ डीएनए असं म्हणू आपण. पहा की युक्रोमॅटिन त्याची डीएनएची डेन्सिटी लो आहे, परंतु हेट्रोक्रोमॅटिनची डीएनएची डेन्सिटी जास्त आहे, म्हणजे हाय आहे. युक्रोमॅटिन आपल्याला मित्रांनो प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक सेलमध्येच पाहायला मिळेल, परंतु हेट्रोक्रोमॅटिन फक्त युकॅरियोटिक सेलमध्ये पाहायला मिळेल. मित्रांनो, या युक्रोमॅटिनची स्टेट कशी, अवस्था कशी आहे की युक्रोमॅटिन ऍक्टिव्ह अँड रिच इन जीन कॉन्सन्ट्रेशन. जीनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, ऍक्टिव्ह आहे युक्रोमॅटिन, परंतु हेट्रोक्रोमॅटिन इनॅक्टिव्ह आहे, पुअर इन जीन कॉन्सन्ट्रेशन आहे. रिप्लिकेशनची जर आपण गोष्ट केली तर युक्रोमॅटिन मध्ये आपल्याला अर्ली रिप्लिकेटिव्ह आहे युक्रोमॅटिन, तर हेट्रोक्रोमॅटिन लेट रिप्लिकेटिव्ह आहे. युक्रोमॅटिनचा प्रेझेन्स इनर बॉडी ऑफ न्यूक्लियसच्या इनर बॉडीमध्ये पहा, हे मोस्टली सेंटरला पाहायला मिळेल, परंतु हेट्रोक्रोमॅटिन पेरिफेरीला न्यूक्लियसच्या पाहायला मिळेल, म्हणजे कडेला. या डायग्राम मध्ये पहा की हे हेट्रोक्रोमॅटिन पेरिफेरल रिजन मध्ये आहे हे मित्रांनो. त्यानंतर ऍक्टिव्हिटी जर आपण बघितली युक्रोमॅटिन, तर पार्टिसिपेट इन ट्रान्सक्रिप्शनल ऍक्टिव्हिटी. ट्रान्सक्रिप्शनची जी प्रोसेस आहे तर त्यामध्ये युक्रोमॅटिन पार्टिसिपेट होतो, परंतु हेट्रोक्रोमॅटिन नो ऑर लिटल ट्रान्सक्रिप्शन, जास्त प्रमाणात ट्रान्सक्रिप्शन ऍक्टिव्हिटी दाखवत नाही किंवा दाखवतही नाही. याबद्दल आपल्याला असं सांगता येईल. मित्रांनो, ही अतिशय महत्वाच्या टर्म आहेत. आपण पुढील भागात वेगळ्या काही टर्म शिकू. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.